हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सोनाले के माजी सरपंच श्री विशुभाऊ महात्रे साहब, आगरी महोत्सव संस्थापक व अध्यक्ष और कृषि उत्पन्न बाजार के सभापति भी रह चुके हैं। तो मेन बात पे हम आते हैं आपको कि इतने प्रतिष्ठित इंसान के ऊपर बार बार जो है FIR दर्ज हो रहा है, जिससे कि समस्या बढ़ती जा रही है। जो कि उनका कहना है कि सब हमारे परिवार वाले हैं, इसलिए हम जो है FIR दर्ज नहीं कराते हैं। जिस तरह से ये लोग जो है झूठे केस हम पे और हमारे परिवार पे करते हैं, जैसे कि श्री कैलाश वाल्केश्वर महात्रे, श्री शिवाजी वाल्केश्वर महात्रे, श्री रंजित वाल्केश्वर महात्रे, श्री समीर शालिक महात्रे, श्री सुमित कैलाश महात्रे। ये सोचने वाली बात है कि जब भी चुनाव आता है तब जो है विशुभाऊ महात्रे पे टारगेट किया जाता है और न्यूज़ चैनलों द्वारा उन्हें बदनाम करने की कोशिश की जाती है। इन्हीं सब चीज़ों को लेकर के जो है उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस रखा था और जो उन्होंने बताया तो आप भी सुन कर के हैरान हो जाएंगे कि ये कि परिवार के सब परिवार हैं, जो कुछ भी मामला नहीं है। ज़मीन का मुद्दा लेकर के जो है मारपीट ये सब करके केस दर्ज करना। तो प्रेस कॉन्फ्रेंस में विशुभाऊ महात्रे साहब ने सीधा सीधा बोला है कि ये सिर्फ हमें बदनाम करने के लिए किया जाता है और जब भी चुनाव आता है तब हमें ये लोग ज़रूर टारगेट करते हैं। तो उनका यही कहना है कि इस पे जो है शासन को जांच करना चाहिए। अगर हम जो गलत हैं तो हमारे पर, हमारे परिवार के ऊपर कार्रवाई किया जाना चाहिए, लेकिन अगर हम गलत नहीं हैं तो ये सब चीज़ें जो हो रही हैं बंद होनी चाहिए। तो चलिए हम आपको पूरी बातें उनकी सुनवाते हैं, तो आप इससे समझ सकते हैं कि मैटर कुछ भी नहीं है, फिर भी ये सब चल रहा है। नमस्कार, मी विशुभाऊ म्हात्रे म्हणजे विश्वनाथ बाळाराम म्हात्रे आज समाजामध्ये मला विशुभाऊ म्हात्रे या नावाने ओळखतात। गेली 5 ते 10 वर्षापासून माझे काकाची मुलं कैलास वाल्केश्वर म्हात्रे, शिवाजी वाल्केश्वर म्हात्रे, रणजित वाल्केश्वर म्हात्रे व त्यांच्या जोडीला असलेले माझे काका पंढरीनाथ राघव म्हात्रे आणि दुसऱ्या काकांचा मुलगा समीर शालिक म्हात्रे, ह्या सगळ्यांनी मिळून आमच्यावर एक षडयंत्र रचून माझं नाव समाजामध्ये कसं बदनाम होईल या पद्धतीचं कारस्थान गेली अनेक वर्षापासून त्यांचं चालू आहे। सांगायचं झालं तर 2020 मध्ये लॉकडाऊन झाला। त्या लॉकडाऊन मध्ये त्यांची आणि माझ्या काकांच्या मुलांची सुक्रिया सीताराम म्हात्रे आणि रणजित वाल्केश्वर म्हात्रे यांची आपसमध्ये भांडण झाली म्हणजे रणजित वाल्केश्वर म्हात्रे आणि शिवाजी वाल्केश्वर म्हात्रे यांनी जाऊन त्या काकांना घरामध्ये जाऊन मारलं। ते काका जे ठाणे जिल्ह्यामध्ये कुस्तीगिरीमध्ये त्यांचा कोणी हात धरला नाही, त्यांना त्यांच्या घरामध्ये जाऊन मारल्यामुळे त्यांच्या मुलांनी जाऊन त्यांना जाब विचारलं का तुम्ही आमच्या बाबांना का मारलं। तर त्या ठिकाणी त्यांची भांडण झाली आणि दुसऱ्या दिवशी आपलं लॉकडाऊन होतं। मला घरातनं काही किराणा सामान आणण्यासाठी भिवंडीला गेलो असता मला त्या ठिकाणी समजलं का तुमच्या घरी भांडण झाली म्हणून। मी त्या दुकानामध्ये आहे, त्या दुकानामध्ये असलेल्या CCTV मध्ये मी दिसत आहे
त्या दुकानामध्ये माझा मित्र सुरेश जोशी आणि माझी मुलगी अर्पिता विशुभाऊ म्हात्रे हे त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात आणि या ठिकाणी त्या भांडणामध्ये माझं नाव टाकलं जातंय. तुम्हाला मी त्याची CCTV फुटेज आता माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्या टायमाला मी कोर्टाला पण दिली, पोलीस स्टेशनला पण दिली. ज्या ज्या ठिकाणी मला ती द्यायची होती मी त्या त्या ठिकाणी ती देऊन टाकली. पण त्या टायमाला ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे ह्या लोकांनी कैलास वाळकेश्वर म्हात्रे, रणजित वाळकेश्वर म्हात्रे आणि शिवाजी वाळकेश्वर म्हात्रे यांनी माझ्या विरोधात उभा राहिलेला जो उमेदवार होता त्याच्याकडनं 10 लाखाची रक्कम घेतली आणि विशुभाऊ म्हात्रे यांना कसं अडकवायचं ते आम्ही अडकवणार, तुम्ही 10 लाख रुपये द्या. ते 10 लाख रुपये घेऊन त्यांनी माझ्यावर 307 केली. त्याचा कोणताही संबंध येत नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची चौकशी केली असता साहेबांनी मला सांगितलं का भाऊ 324 आहे, 324 एवढा विशेष मोठा गुन्हा नाहीये, तू सरपंच आहेस आणि तुला समाजाचं काम करायचं आहे. कारण लॉकडाऊन चालू होतं आणि मोदी साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन चालू होतं आणि माझ्याकडं माझ्या विभागामध्ये असलेले 50,000 लोक त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची ह्याच्यावर आम्ही काम करत होतो. पण हे काम करत असताना त्याच वेळेला माझ्यावर 307 झाली. निवडणूक आली, 2 वर्षानंतर निवडणूक आली, ती केस पेंडिंग राहिली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश त्यांचा सफल झाला आणि त्या निवडणुकीमध्ये मी 10 मतांनी पडलो गेलो. परिणाम त्यांनी जे 10 लाख रुपये घेतले त्या 10 लाखामध्ये मला पाडण्याचं काम त्या लोकांनी केलं. आता सुद्धा दिनांक 26/11/2025 रोजी हा रणजित वाळकेश्वर म्हात्रे हा गुंड प्रवृत्तीचा अनफट नावाचा मुलगा आहे. काडीची अक्कल नाही. 3 भाऊ आहेत. माझा परिवार तुम्हाला सांगायचा गेला तर माझे वडील जे बाळरामराव म्हात्रे हे मोठे आहेत. वाळकेश्वर म्हात्रे त्यांच्या नंतरचे आहेत. त्याच्यानंतर पंढरीनाथ म्हात्रे आहेत. त्याच्यानंतर अनंता म्हात्रे आहेत. त्याच्यानंतर रघुनाथराव म्हात्रे आहेत. त्याच्यानंतर शारिक म्हात्रे आणि मग विष्णू म्हात्रे. आम्ही सर्व परिवार एकत्रच आहोत. फक्त याचा परिवारच आमच्या जोडीला नाही. आता सुद्धा येणाऱ्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका काही तोंडावर आहेत आणि मला लोकांच्याकडनं असं समजतंय का कैलास वाळकेश्वर म्हात्रे, रणजित वाळकेश्वर म्हात्रे आणि शिवाजी वाळकेश्वर म्हात्रे या लोकांची डिमांड 25 लाखाची आहे. जर तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये दिले तर आम्ही विश्वनाथ बाळराम म्हात्रे याच्यावर 307 हा गुन्हा दाखल करणार आणि गेल्या 5 वर्षामध्ये जे घडलं त्याच पद्धतीने आम्ही त्याला या हद्दीमध्ये राहू देणार नाही. निवडणुकीमध्ये त्याला पाडला जाईल अशी त्यांची पूर्ण प्लॅनिंग आहे. 26/11/2025 रोजी माझ्या भावाचा मुलगा मयंक महेश म्हात्रे आणि स्मित विलास म्हात्रे हे केस कापण्यासाठी भादवड या नाक्यावर जात असताना रणजित वाळकेश्वर म्हात्रे, कैलास वाळकेश्वर म्हात्रे आणि शिवाजी वाळकेश्वर म्हात्रे यांनी तिघांनी संगमत करून भादवड राजेश्वरी कंपाऊंड या ठिकाणी त्यांना गाठून त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यामध्ये त्याच्या कानाचा पडदा हा पूर्ण फाटून गेला. हे झाल्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिली त्याला घेऊन दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये जात असताना बरेचसे माझे भाऊ, आमच्या मिसेस, पूर्ण फॅमिली आम्ही या ठिकाणाहून पोलीस स्टेशनकडे गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जातानाच
कैलास वाळकेश्वर म्हात्रे याचा ऑफिस आहे अशोकनगर मध्ये. त्या ठिकाणी ह्या तिघांनी संगमत करून राठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी ते लोक थांबले आणि त्या ठिकाणी आमचा काकाचा मुलगा अमर रघुनाथ म्हात्रे याला त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केली. हे मारहाण करत असताना त्या ठिकाणी माझे भाऊ विलास म्हात्रे असेल, विशाल म्हात्रे असेल, राकेश म्हात्रे असेल, विजय म्हात्रे असेल किंवा सागर म्हात्रे असेल, यांनी त्यांना बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केले असता त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केली आणि पुन्हा सांगितलं का तुम्ही जर आमच्याशी दुश्मनी घेतली तर आम्ही तुम्हाला याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतील. हे सगळं होत असताना महेश म्हात्रे आणि आम्ही व आमचे मिसेस बाकीच्या आमच्या महिला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पोलीस स्टेशन मध्ये मयंक याची फिर्याद दाखल करण्यात आली आणि मग त्याला घेऊन आम्ही हिल लाईफ हॉस्पिटलमध्ये पाणी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला इंदिरा गांधी मध्ये जाण्याचा सल्ला दिला. इंदिरा गांधी मध्ये आम्ही मयंक याला घेऊन गेले असता त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्या कारणाने त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाण्याचा सल्ला दिला. मग तो सल्ला ऐकून आम्ही सगळेजण मयंकला घेऊन हिल लाईफ हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी त्याचा एक्सरा सीसीटीव्ही काय 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 केलं पुढची हकीकत काय आहे ते महेश हे सांगतील. माझं नाव महेश रघुनाथ म्हात्रे आणि माझा मुलगा मयंक महेश म्हात्रे तो केस कापायला जात असताना कंपाऊंड इथे राजराजेश्वरी कंपाऊंड इथे त्याच्या कानाखाली मारली आणि त्यांना खूप जोरात मारलं आणि कानामधून रक्त आलं. तर आम्हाला पहिले काही समजलं नाही, पण पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याच्या कानातून रक्त आलं. आम्ही लगेच हॉस्पिटलला त्याला नेलं. नेलं आम्ही तिथे त्याला आणि कानाचा सर्जन डॉक्टर आम्ही तिथे लगेच बोलवला आणि त्याच्या कानाची ट्रीटमेंट केली पहिला. तर त्यांनी दाखवलं की आतमध्ये पडद्याला क्रॅक झालेला आहे, तर त्याला आवाजही कमी येऊ शकतो बोलतं भविष्यात. तर त्याला अजूनही आवाज कमीच येतो, पण आता त्याची 10वीची एक्झाम चालू आहे. तर पत्रकार मोर्यांना माझी एकच विनंती आहे की माझ्या मुलाचं भविष्य कुठेतरी खराब होऊ असं तुम्हाला विनंती, खराब झाले असं समजा तुम्ही. कारण की आज मुलाला त्रास झाले, 10वीचा एक्झाम चालू आहे, तर त्याला खूप याच्यामध्ये त्रास होतोय. आज पण तो रणजित वालकेश्वर म्हात्रे भेटून त्या मध्ये रस्त्यात भेटून त्याला तू जर इकडे दिसला तर तुला आम्ही खूप मारू. तर हे पत्रकार मोर्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही हे सरकारद्वारे त्यांना पोहोचवा आणि त्यांना कसे शिक्षा होईल ती शिक्षा त्यांना घडून आणवा हीच तुम्हाला विनंती करतो. पण अजूनही सुद्धा त्याला रस्त्यात कुठेही भेटल्यानंतर त्याला धमकी देतात, तू जर दिसला तर तुला फिट मारू आम्ही. असा हा रणजित वालकेश्वर म्हात्रे, कैलास वालकेश्वर म्हात्रे, शिवाजी वालकेश्वर म्हात्रे हे तिघही कुठे भेटल्यानंतर तर त्याला ह्या शब्दाचा वापर करतात. तर नक्कीच माझ्या मुलाच्या जीवाला आज पण धोका आहे. तर हे तुम्हाला विनंती करतो का माझ्या मुलाला न्याय मिळेल असं तुम्ही करा ना. आतापर्यंत आमच्यावर एवढा आम्हाला 10 वर्षापर्यंत एवढा त्रास दिले आम्हाला, नको तेवढा त्रास दिले. कारण आम्ही काय गुन्ह्यात नसताना त्यांनी सांगले की आम्ही विशू भाऊनी आमची जागा खाले, राघव म्हात्रेंनी आमच्या जागा खाले, यांनी आमच्या बाबांनी जागा खाले. त्यांनी ते सिद्ध करावा आणि त्यांची जागा त्यांनी घेवा. आम्हाला त्याच्यात काही त्यांचा वाद नाहीये. आता त्यावेळी आरोप माझ्या मुलाला केलाय, तर माझा मुलगा इथेच आहे. आता तो मुलगा माझा 16 वर्षाचा, माझा मुलगा 16 वर्षाचा मारणार आहे का? आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट पण जमा केले आहेत. तर त्याला कशा प्रकारे त्यांनी मारलं आणि कसं त्याला वेदना झाले आणि कसं त्याला कानाला लागलंय हे रिपोर्ट आम्ही प्रायव्हेट काढून ते पोलीस स्टेशनला जमा केलेत आम्ही. तर तुम्ही चौकशी करू शकता. मी आणि स्मित जाताना आम्ही केस कापताना जाताना रणजित आम्हाला दिसला मध्ये.
तो रिटर्न येऊन फिरला. आम्ही जाताना त्याने गाडी आरवी टाकली. तो बोलता तू आता खपशील. त्याने आम्हाला जाम मारला. त्याच्या माझा भाऊ स्मित त्याच्या डोक्यात पोटात बुक्या घातल्या आणि मला तर जामच मारला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. आमचे पप्पाला सांगला. पप्पा डायरेक्ट पोलीस स्टेशनला निघले आणि माझ्या कानाचे रक्त पण निघत होता. ह्या फिर्यादीच्या संदर्भात दोघांच्याकडनं ऐकून घेतलेलंच आहे. भांडण हा त्या लोकांनीच सुरुवात केली. माझ्या भावाचा मुलगा मयंक याच्या कानफाटात त्यांनी मारलं आणि आता लोकांना सांगतात का आम्हाला ते लोक मारतील. मला तुमच्या माध्यमातून शासनाला, पोलीस दरबारी माझी विनंती आहे की आतापर्यंत माझ्यावर एक सुद्धा केस या विभागामध्ये कोणीही दाखवावी. मग त्यांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. आतापर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारची केस नाही. फक्त जेवढ्या केसी आहेत त्या फक्त या लोकांनीच केलेल्या आहेत. बाकी आतापर्यंत कोणीही केस करत नाही. त्यांचं म्हणणं जमिनीचा व्यवहार, जमीन खाली ही 2018चे पेपर आहेत. हे त्या लोकांनी नोटीस पाठवल्यात. याचं काय संबंध येतो आम्हाला आतापर्यंत समजलंच नाही. कारण त्यांच्या जे कंप्लेंट करतात, जे फिर्यादी आहेत, पंढरीनाथ राघव म्हात्रे, वालकेश्वर राघव म्हात्रे, शारिक राघव म्हात्रे, हे माझे सख्खे काका आहेत आणि माझ्या वडिलांचे आणि माझ्या काकांचे ह्या ठिकाणी दोघे बसलेले आहेत. यांचे सख्खे भाऊ आहेत. मग हेच लोक यांना फिर्यादी कसे बनवू शकतात? आणि त्यांनी केलेली जी केस आहे किंवा जी काय फिर्याद आहे तर त्याच्यामध्ये आमचाच फायदा होणार आहे. मग आमचा आणि त्यांचा वाद कशाचा आहे? जागेचा वाद कशावर नाही. त्यांना आव्हान आहे, तुम्ही कुठेही या, 2 शब्द माझ्याशी बोला. तुमची जर जागा निघत असेल ती जागा मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आज पण द्यायला तयार आहे. पण जे खोटे नाटे जे बोलत आहेत, अक्कल नावाची चीज, कारण मी आज समाजामध्ये वागतोय. भिवंडी वाघरी महोत्सव आपण ऐकलेला असेल. त्या भिवंडी आगरी महोत्सवचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज गेली 15 वर्ष तो कार्यक्रम मी करत असतोय. या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी सभापती होऊन गेलो. ग्रुप ग्रामपंचायत सोनारेचा मी माजी सरपंच आहे. हे सगळं या लोकांच्या डोळ्यामध्ये सरत आहे की हा मुलगा जो आहे हा पुढे चाललाय, त्याला मागे खेचायचं काम हे लोक करत आहेत. हा कैलास वालकेश्वर म्हात्रे हा काही वर्षापूर्वी माझ्या जोडीलाच असायचा. हा काय बाहेरचा कोण नाही, माझ्या काकाचा मुलगा आहे. हा माझ्या जोडीलाच असायचा. माझ्याच मित्रांकडे आज तो जातोय आणि त्यांनाच उलट सांगतोय. आणि लोकांना सांगताना सांगतो का विश्वनाथ म्हात्रे तो माझी ओळख लपवतोय, विशू भाऊ हा सांगत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 2020 ची केस आहे. या केसमध्ये त्यांनी मला आतमध्ये टाकलं 307. हे खोट्या कंप्लेंट करण्यामध्ये यांचा हात कोणी धरू शकत नाही. आज तुमच्या लोकांनाच, तुमच्यापैकी काही लोकांना जोडीला घेऊन मी पत्रकारांना, माझा दोष नसतो, पण तुम्ही सुद्धा मला 2 दिवसा अगोदर पोलीस स्टेशनला बोलवून घेतला. त्या ठिकाणी 31 लोकांची नावं, 31 लोकांची नावं जी माझ्या फॅमिलीची आहेत, एवढ्या लोकांची नावं टाकल्यात जशी काय लग्नाची पत्रिका छापून दिलाय. माझं नाव आरोपीमध्ये टाकत असताना माझ्या मिसेसचं नाव सुद्धा त्याच्या खालती आहे. माझ्या काकाचं नाव टाकत असताना माझ्या मिसेस काकीचं नाव म्हणजे त्यांच्या मिसेसचं नाव सुद्धा आहे. हे लोक फेडणार कुठे हे पाप? आज त्यांचं दुकान या बिल्डिंग मध्ये आहे. ही बिल्डिंग मॅडम तुम्ही दाखवू शकता. ह्या ज्या बिल्डिंग बांधल्या आहे त्या बिल्डिंग मध्ये त्यांचा 7 बळा आहे 3.4च आणि ही बिल्डिंग बांधली आहे त्यांनी 3.8 मध्ये. पण आम्ही कधी त्यांच्यावर केसेस टाकायच्या मागे नाही. त्यावेळी ज्या ठिकाणी राहतात ते त्यांचं घर हे गावठाण जागेमध्ये आहे. पण आम्ही कधी फिर्यादी किंवा कारण आम्हाला आमचं समाजामध्ये असलेलं स्थान
त्या स्थानाला आम्हाला कुठेतरी जागावं लागतंय. मी आतापर्यंत गेली 10 वर्ष मी आपल्यापासून लांब होतोय का हे मी सांगायचं कोणाला? हे माझ्या घरचंच आहे, हे माझे काका आहेत, ही माझ्या काकाची मुलं आहेत, पण हे सांगायचं कोणाला? ह्या केसच्या संदर्भात आमचे नेते माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला सांगितलं का अरे विशू भाऊ, जे फिर्याद तुझ्यावर दाखल केली आहे हे तुझे मोठे काका आहेत, तर त्या काकांच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पड आणि त्यांना सांग का काका माझी काही चुकी झाली का? मी त्यांचं ऐकून ते सुद्धा केलं का काका मी ह्या केसमध्ये नव्हतो, माझं नाव का टाकलं? तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे मुलांच्या अगेन्स्ट त्याची जाण्याची, आता त्यांचं वय झालंय त्याच्यामुळे ते मुलांच्या अगेन्स्ट जात नाही. आता हे भांडण ज्या दिवशी झालं 26/11 तारखेला, त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या काकांना सांगण्याचाच प्रकार केलाय. मारायचा हा आमचा विषय आता पण कधीच आला नाही आणि माझ्याकडनं कधी येत सुद्धा नाही, कारण आम्ही साईबाबाला मानणारी लोक आहोत. दर गुरुवारी शिर्डीला जाणारा विशुभाऊ म्हात्रे आहे, त्याच्यामुळे भांडण हा आमचा प्रकारच नाही. त्यांनी आतापर्यंत ज्या केसी लावल्यात त्या दिवशी जात असताना त्यांनी अमर म्हात्रे याच्यावर हल्ला केला, त्याच्यावर आम्ही ते केस केलाय. आम्ही पुन्हा ते पण सांगितलं का हे आपलं आपसमध्ये आहे, हे भांडण नको, ते लोक कुठेतरी सुधारतील, पण ते कोणत्याही पद्धतीत सुधारण्याच्या याच्यात नाहीत. हे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. उपआयुक्त परिवहन मंडळ, आता ज्या ठिकाणी आम्ही मयंकचा उपचार केले हिल लाईन हॉस्पिटलमध्ये, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट खोटा दिला. अरे डॉक्टर हे आपल्या लोकांसाठी किंवा जे बिमार पडतात त्यांच्यासाठी देव असतो आणि असे देव का कधी खोटा रिपोर्ट कोणी देत नसतो आणि आपण कोणाला बदनाम करणं हे त्यांचं कामच आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की त्याच्यावर केलेले जे आरोप आहेत ते त्यांनी मागे घेतले पाहिजे, ते चुकीचे आरोप आहेत. मग मी सुद्धा असेच आरोप करायचे का 2020 मध्ये ज्यावेळी माझ्यावर त्यांनी केस केली त्यावेळी मला सुद्धा वकील सांगायचे का याच्यावर 307 बसत नाही, हा खोटा रिपोर्ट घेतलेला आहे. पण आम्ही तसं काही केलं नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे भोगायचं आहे ते आपण भोगू, ह्या उद्देशाने आम्ही या गोष्टीसाठी आम्ही सामोरे गेलो. तर मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे का कैलास वाळकेश्वर म्हात्रे, शिवाजी वाळकेश्वर म्हात्रे आणि रणजित वाळकेश्वर म्हात्रे ह्यांनी ज्या ज्या ठिकाणी माझ्यावर अर्ज केलेत हे सगळे खोटे आहेत आणि त्याच्यावर त्यांनी एक खालचा प्रश्न केलाय का त्या अर्जांची सखोल चौकशी झाली पाहिजे. तर माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे तर त्याची सखोल चौकशी आपण केली पाहिजे. ज्या दिवशी सखोल चौकशी होईल त्या दिवशी सगळं रामायण महाभारत त्यांचं सिद्ध होईल. तरी मी पुन्हा आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय का हे चालू असे धंदे ह्या लोकांनी बंद केले पाहिजे. नाही तर प्रशासनाने त्याच्यावर सखोल चौकशी करून माझ्यावर जर मी अन्याय करत असेल तर माझ्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. नाहीतर ह्या लोकांनी आमचं जीणं मुश्किल केलंय आणि याच्यातनं आम्हाला मानसिक त्रास होऊन आम्ही उद्या काही आमच्या हातून काही बरं वाईट आमचंच होऊ शकेल, म्हणून त्याची सखोल चौकशी करावी आणि ज्यांनी अन्याय केलाय त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर कार्यवाही व्हावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. छोटा आपके ऊपर इल्जाम लगाया जा रहा है, इनका क्या उद्देश्य है? मॅडम यही तो समज में नहीं आ रहा है. हेच आम्हाला समजत नाही का नक्की मॅटर काय. आता जागेचा सांगतात तर मी जागेची फाईल दाखवतोय, त्याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, आमच्या वडिलांचं नाव नाही, आमच्या काकांचं नाव नाही, सातबारा कोणता आहे तो विषय नाही. सगळ्यात महत्वाचा विषय मॅडम तुम्ही सांगितला म्हणून सांगतोय, या ठिकाणी हे आमचं जुनं घर होतं
ते जुनं घर आम्ही जागा विकतानाच विकून टाकलं. त्याची घरपट्टी फक्त आमच्या काकांच्या नावावर राहिली. त्याचे कागद घेऊन आज ते लोक सांगतात ही जागा आमची आहे. तर आमच्या काकांचा आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की ती जागा आम्ही शेतला विकून टाकलंय, आमचा काही एक संबंध नाहीये. पण जर का हे लोक असे केस टाकत असतील तर त्याच्यामध्ये आमचा काही संबंध येतो. त्यांनी ते दाखवावं का तुमचा संबंध आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या जोडीला बसायला तयार आहे. पण खाली फुकट कुठेतरी माझं आयुष्य बर्बाद व्हावं या उद्देशाने त्यांनी जर काय करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यांनी हे थांबवलं पाहिजे.